नमस्कार. स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर बघा, नुकताच राज्य शासनाच्या वतीनं इयत्ता तिसरी, दुसरी, चौथी, 6वी यांचा अभ्यासक्रम पूर्णतः बदलण्यात आलेला आहे. तर बघा, इयत्ता तिसरीमध्ये आपल्या सभोवतालचे जग हा एक नवीन विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि आपल्या सभोवतालचे जग भाग 2 मधील पाठ क्रमांक 1 आहे आपले कुटुंब. त्यावरचा जो स्वाध्याय आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. तर अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 1, कोण ते लिहा. मामा मामी सोबत असलेला. तर बघा, मामा मामी सोबत असलेला कोण आहे? त्यांचा 4 वर्षाचा नातू. बघा, प्रश्न क्रमांक 2, सर्व कामावर देखरेख करणारे. तर बघा, सर्व कामावर देखरेख करणारे कोण आहेत? आजी आजोबा. प्रश्न क्रमांक 3, मोठ्या माणसांना मदत करणारे. तर बघा, मोठ्या माणसांना मदत करणारे कोण होते? मीना आणि तिची भावंडे. प्रश्न क्रमांक 4, मीनाचा चुलत भाऊ. तर मीनाचा चुलत भाऊ कोण आहे? तर मीनाचा चुलत भाऊ आहे अभिदादा. तर बघा, पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 2, कोण कोण राहतात ते लिहा. तर बघा, छोटे कुटुंब. तर छोट्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतात? आई वडील आणि त्यांची मुले ही छोट्या कुटुंबामध्ये राहत असतात. प्रश्न क्रमांक 2 मधला प्रश्न क्रमांक दुसरा, एकल पालकत्व असलेले कुटुंब. तर बघा, यामध्ये कोण राहत असतं? तर यामध्ये आई वडील यांच्यापैकी कोणीतरी एकच पालक म्हणजे आई किंवा वडील व त्यांची मुले. एकल पालकत्व असलेल्या कुटुंबामध्ये आई वडील यांच्यापैकी कोणीतरी एकच पालक व त्यांची मुले राहत असतात. बघा, पुढचा प्रश्न आहे मोठे कुटुंब. मोठ्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं? तर मोठ्या कुटुंबामध्ये आई वडील, आजी आजोबा, काका काकू, चुलत भावंडे. बघा, आई वडील, आजी आजोबा, काका काकू, चुलत भावंडे हे सगळे मिळून मोठे कुटुंब बनत असते. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, प्रश्न क्रमांक 3, तुमच्या कुटुंबातील खालील सदस्यांची घरातील कामे लिहा. तर बघा, आईचं काम काय आहे कुटुंबामध्ये? तर बघा, स्वयंपाक करणे, साफसफाई करणे, कपडे धुणे, त्याचबरोबर वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे. यासोबतच अजूनही वेगवेगळी कामे आई करत असते. त्यानुसार तुम्ही तुमचे उत्तर लिहू शकता. तर बघा, पुढचं आहे वडील. तर बघा, आपल्या घरामध्ये वडील कोणतं काम करत असतात? तर बाजार आणणे, भाजीपाला खरेदी करणे, शेतीची कामे करणे, त्याचबरोबर बँकेची कामे करणे, घराची दुरुस्ती किंवा देखभाल इत्यादी कामे वडील आपल्या घरामध्ये करत असतात. बघा, त्याचबरोबर आजी. तर आजी काय काम करत असते? तर भाजी निवडणे, आपल्या नातवंडांना छान छान गोष्टी सांगणे, त्याचबरोबर धान्य निवडणे, धान्य वाळवणे इत्यादी लहान सहान वेगवेगळी कामे आजी घरामध्ये करत असते. बघा, पुढं आहे आजोबा. तर आजोबा आता घरामध्ये कोणती कामे करतात? तर बघा, बागेतील झाडांची काळजी घेणे किंवा झाडांना पाणी घालणे, त्याचबरोबर आपल्या लहान नातवंडांसोबत खेळणे, त्यांना गोष्टी सांगणे, त्याचबरोबर घरातील इतर लहान सहान जी कामे आहेत किंवा गोष्टी आहेत त्या दुरुस्त करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं आरोग्य जपणे, वेळच्या वेळी आपली औषधं वगैरे घेणे ही कामं आजोबा करत असतात. मग आता पुढं स्वतः मी. आता मी काय काम करतो घरामध्ये? तर घरातील वडीलधाऱ्यांना कामात मदत करणे, झाडू मारणे, स्वतःचा अभ्यास पूर्ण करणे, वडीलधाऱ्यांनी पाणी मागितलं तर वडीलधाऱ्यांना पाणी देणे, आईला घरकामामध्ये मदत करणे, वडिलांना छोट्या छोट्या वस्तू त्यांनी मागितल्यानंतर नेऊन देणे. पुढं माझी भावंडे. आता माझी भावंडे कोणती कामं करणार आहेत घरात? मोठ्या माणसांना मदत करणे, घरातील साफसफाई करणे, स्वतःचा अभ्यास पूर्ण करणे, त्याचबरोबर शाळेत वेळेवर जाणे या व्यतिरिक्त वेगवेगळी कामे माझी भावंडे घरात करत असतात. तर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, पुढील चुकीचे विधाने दुरुस्त करून लिहा. तर बघा, सीमाताई ही मीनाची चुलत बहीण आहे. तर बघा, हे चुकीचं विधान आहे. आता दुरुस्त करून लिहिल्यानंतर बरोबर विधान काय आहे? सीमाताई ही मीनाची सख्खी बहीण आहे. म्हणजे इथं चुलत बहीण हा शब्द चुकीचा होता आणि बरोबर शब्द काय आहे? सीमाताई ही मीनाची सख्खी बहीण आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे विस्तारित कुटुंबात फक्त वडिलांकडचे नातेवाईक असतात. तर बघा, आता उत्तर बघा, विस्तारित कुटुंबात आईकडचे आणि वडिलांकडचे नातेवाईक असतात. म्हणजे इथं फक्त वडिलांकडचे नातेवाईक असं दिलेलं आहे, पण बरोबर उत्तर आहे दुरुस्ती करून विस्तारित कुटुंबामध्ये आईकडचे आणि वडिलांकडचे दोघांकडचेही नातेवाईक असतात. तर बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. बघा, पहिला प्रश्न आहे अभिदादाच्या लग्नासाठी कोणी कोणती तयारी केली. तर बघा, अभिदादाच्या लग्नासाठी कोणी कोणती तयारी केली या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 2 ते 3 वाक्यात द्यायचं आहे. तर बघा, याचं उत्तर आहे मीना आणि तिची भावंडे मोठ्या माणसांना मदत करत होती, आजी आजोबा सगळ्या कामावर देखरेख करत होते व जे पाहुणे येत होते त्या पाहुण्यांचे स्वागत करत होते,
त्याचबरोबर सीमाताईच्या मैत्रिणी आहेत त्यांनी दारासमोर सुंदर रांगोळी काढली व अभिदादाचे मित्र लग्नाला आलेले त्यांनी फुलांच्या तोरणांनी घर सजवले. अशा पद्धतीनं अभिदादाच्या लग्नासाठी प्रत्येकानं वेगवेगळी तयारी केली होती. बघा पुढचा प्रश्न आहे, कुटुंबामध्ये आपल्या कोणकोणत्या गरजा पूर्ण होतात? तर बघा आता कुटुंबामध्ये आपल्या कोणकोणत्या गरजा पूर्ण होतात? तर कुटुंबात एकमेकांची काळजी घेतली जाते, त्याचबरोबर एकमेकांना अडचणीच्या वेळी मदत केली जाते, कुटुंबात आपली सुरक्षिततेची गरज पूर्ण होते, त्याचबरोबर प्रेम व आपुलकीची गरज आपल्या कुटुंबामध्ये पूर्ण होते. म्हणून कुटुंबामध्ये आपल्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण होत असतात. त्याचबरोबर शेवटचा प्रश्न आहे, तुमचा आवडता पाळीव प्राणी कोणता? त्याची तुम्ही कशी काळजी घेता? तर बघा आता याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, पण माझं उत्तर बघा, माझा आवडता पाळीव प्राणी कुत्रा आहे. मी कुत्र्याची कशी काळजी घेतो? मी कुत्र्याला वेळेवर खाऊ देतो, म्हणजे भाकरी चपाती काय असेल ते खाऊ देतो, त्याचबरोबर त्याला पाणी देतो आणि तो जर आजारी पडला तर त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातो. अशा पद्धतीनं मी माझ्या आवडत्या कुत्र्याची काळजी घेत असतो. अशा पद्धतीनं आज आपण आपले कुटुंब या पाठावरील स्वाध्याय पाहिलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.